हॅलो मुलांनो, कशा आहात तुम्ही? आज आपण मराठी विषयामध्ये धडा घेणार आहोत 21. धड्याचे नाव आहे प्रदर्शन. प्रदर्शन म्हणजे एक्झिबिशन. तुम्हाला तर माहीतच असेल की खूपच एक्झिबिशन लावतात. खेळणीचे, भांडणचे, बुकचे एक्झिबिशन असतात. असंच एक ठिकाणी प्रदर्शन भरलेलं होतं. तिथे काय झालं ते आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. चला आता आपण वाचूया काय आहे. आमच्या गावात प्रदर्शन भरले होते. त्यात विविध वस्तू होत्या. आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो. सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या. आम्ही खेळणी बघितले. मला एक बाहुली आवडली. बाहुली खूप ऐटदार होती. तिची कड फिरवली की ती आवाज ऐकू यायचे, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. मला मजा वाटली. मी ती बाहुली विकत घेतली. फिरता फिरता बाबांनी शेतीची अवजारे दाखवली, माहिती सांगितली. प्रदर्शन पाहून आम्ही बाहेर पडलो. येताना आजोबांसाठी औषधे घेतली. आणि हा धडा पूर्ण झाला. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते, थोडा हिंदीत आणि थोडा मराठीत, जसं तुम्हाला कळेल की या लेसनमध्ये काय आहे. आमच्या गावात प्रदर्शन भरले होते, यानी हमारे गांव में एग्जीबिशन था, प्रदर्शनी थी. त्यात विविध वस्तू होत्या. उसमें बहुत सारे प्रकार के अलग अलग प्रकार के वस्तू थे. आम्ही संध्याकाळी प्रदर्शन पाहायला गेलो. हम लोग संध्याकाळी यानी शाम को प्रदर्शन देखने गए. अब हम लोग में यानी कौन होगा बेटा? देखो चित्र में दिखाई दे रहा है, एक येलो कलर का शर्ट, रेड कलर का पैंट और उसके बाजू में एक लड़की है जिसने रेड कलर का फ्रॉक डाला है. तो चलो हम लोग सोचते हैं कि वो पिताजी हैं और वो उसकी बेटी है. तो वो पिताजी और बेटी दोनों जन गए हैं प्रदर्शनी में शाम के समय. सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या. यानी सब तरफ दीवा यानी जो लाइट रहती है ना, टिम लाइट, जो हम लोग दिवाली में अपने घर के यहाँ सजाते हैं, मंदिरों में सजा के रखते हैं. इस तरह उस एग्जीबिशन में हर तरफ छोटी छोटी बिजली के मालाएं लटक रही थी. प्रदर्शनात खूप वेगवेगळ्या वस्तू होत्या. प्रदर्शन में बहुत सारे अलग अलग टाइप के प्रकार के वस्तू थे. आम्ही खेळणी बघितली. हमने खिलौना देखा. मला एक बाहुली आवडली. बाहुली याने क्या? बाहुली याने गुड़िया. बाहुली खूप ऐटदार होती. ऐटदार याने बहुत सुंदर, अच्छी थी. तिची कड़ फिरवली की आवाज ऐकू यायचे. यानी उसको थोड़ा भी गोल घुमाया, उसकी गर्दन को गोल घुमाया कुछ, तो उसमें से आवाज़ आता था. और कौन सा आवाज़ था? ट्रिंग ट्रिंग ट्रिंग. मला मजा वाटली. मुझे तो खूब अच्छा लगा. मी ती बाहुली विकत घेतली. मैंने वो गुड़िया खरीद लिया. फिरता फिरता बाबांनी शेतीची औजारे दाखवली. यानी वही प्रदर्शनी में उसके पिताजी ने शेतीचे यानी खेती के औजार, खेती में लगने वाले सामानों औजारों को दिखाया और माहिती सांगितली. उनकी विशेषता, उनके बारे में जानकारी भी दी. प्रदर्शन पाहून आम्ही बाहेर पडलो. प्रदर्शन देखने के बाद वो लड़की और उसके पिताजी प्रदर्शन से बाहर आए. येताना आजोबांसाठी औषधे घेतली. येताना याने घर में आते समय उन दोनों ने आजोबांसाठी याने दादाजी के लिए उन्होंने औषधे दवाई लिया. इस तरह प्रदर्शनी वाला ये पाठ समाप्त होता है. अब नीचे देखो, नीचे है पहा, ऐका आणि म्हणा. बघा इकडे शब्द दिले आहेत. काय काय आहे? खेळणी, बाहुली, ऐटदार, ऐकणे, औजारे, औषधे, संध्याकाळ, माड, कड. हे सगळे जे वर्ड आहे ना, शब्द आहे, हे तुम्हाला बघून तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. समजलं? आणि नंतरचे प्रश्न बघूया आता आपण. पहिला प्रश्न आहे, प्रदर्शनात कोणकोणत्या वस्तू असतात त्यांची नावे सांगा.
आता असतात म्हणजे काय काय असू शकतो? तुम्ही तुमच्या विचाराने काय तुम्ही लिहिणार ते बघा. आता इकडे या धड्यात काय काय होते? खेळणी होती, शेतीची अवजारांची होती, बरोबर ना? तुम्ही अजून काय पण तुम्ही वेगळं पण लिहू शकता. पुस्तकांचे, खेळणीचे तर झालेच, मग खाऊचे पण असतात प्रदर्शनी. खाऊचे, कापडांचे असतात, भांडणांचे असतात, साड्यांचे असतात, हे सगळे पण प्रदर्शनी असतात. दुसरा प्रश्न आहे, प्रदर्शनातील कोणत्याही 5 वस्तूंचे उपयोग सांगा. आता इकडे प्रदर्शनात मध्ये काय काय होते? शेतकऱ्यांचे अवजारे होते, खेळणी होती, खूप वेगवेगळे वस्तू होत्या, दिव्यांच्या माळा होत्या. त्यांचे काय उपयोग असतात ते तुम्ही बोलू पण शकतात आणि लिहून पण शकतात. तुम्ही ते सगळं मला बोलून ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्ही मला पाठवा. तुम्हाला आवडलेल्या वस्तूंच्या अंदाजे किमती सांगा. आता बघा या धड्यात ती मुलगी एक बाहुली घेतली होती. आता तुम्ही अंदाजाने सांगा किती किमतीची असणार ती. 100, 200, 150 किंवा 50चे. हे तुम्ही त्या प्रश्नाच्या पुढे आन्सर लिहून घ्या. समजलं? आणि असंच आपला हा धडा संपलेला आहे.